इन्फर्टिलिटी एक अशी पिक्युलियर थिंग आहे की ज्याच्यामध्ये फक्त फिमेलचं वर्कअप करून चालत नाही, तर मेल पार्टनरचंही करावं लागतं. पण की हे बाळ आपलं नाहीये, याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज खूप जास्त होतील किंवा हे 4 चौघांसारखं दिसणार नाही, ह्याला पुढे जाऊन जेनेटिक प्रॉब्लेम होतील. पण बरेचसे सॉफ्टवेअर्स आलेत IVF मध्ये की ज्याच्यामध्ये यू कॅन मॉनिटर युअर ओन एम्ब्रिओ, ओके, टू अवॉइड मिसमॅच. चहावाल्यापासून वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारापासून ते आमदाराच्या सुनेपर्यंत सगळ्यांनी माझ्याकडे IVF केलेलं. आमचे एग तुम्ही काढून घेताय, ओके, आणि मग आम्हाला लवकर मेनोपॉज येईल का? जर तो ब्लास्टोसिस्ट बनला डे 5चा, कधी कधी डे 3लाही तो अरेस्ट होऊ शकतो, डे 2लाही तो अरेस्ट होऊ शकतो, म्हणजे त्याची वाढ बंद होऊ शकते. सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो तो म्हणजे तिच्या सायकोलॉजिकल हेल्थ, ओके, कपल्सच्या, हजबंड वाईफचं रिलेशन डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणजे जे तुम्ही म्हणता की स्त्री बाहेर गेली, आपल्या इथं कुठल्या विवाह समारंभाला गेली, साखरपुड्याला गेली, तर जी आई नाहीये तर तिला बरेचदा ओवाळू पण देत नाही, तिला बारशाला बोलवत नाही. असं कधी होतं का की स्पर्म काउंट कमी असल्यामुळे किंवा स्पर्म खराब असल्यामुळे बाकी सगळी सिस्टीम छान आहे स्त्रीची, पण तिकडून पण कधी ते इम्पॅक्ट होतो का आणि मग IVF फील जातं? जी गर्भाशयाची पिशवी खूप छोटी आहे किंवा तिला युट्रसच नाहीये बाय बर्थ, शी इज नॉट हॅव्हिंग युट्रस, किंवा तिला एकच बाळ होतं, ते बाळ गेलं 15व्या-16व्या वर्षी, बाय द टाइम तिनं काही कारणास्तव युट्रस काढून टाकलं. त्यांना वाटतं की आपण आता 2 लाख रुपये दिले की 100% आपलं पूर्ण 100%च करेक्ट. म्हणजे दुसरं त्यांच्या मनात असतं मुलगाच झाला पाहिजे. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश, पुन्हा एकदा गोराबेज पॉडकास्टवर तुमचं स्वागत आहे. खरं तर आपण असं एकदम वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आजपर्यंत आपण ह्या विषयाला कधीच हात घातला नाही. असं म्हणू शकतो की प्रत्येकाला मातृत्व हवं असतं किंवा प्रत्येकाला पालक बनायचं असतं, पण ते पालक बनताना कधी नैसर्गिकरित्या किंवा कधी अनैसर्गिकरित्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय कराव्या लागतात. आणि त्या अनैसर्गिकरित्या ज्या गोष्टी ट्राय करतात त्याच्याबद्दल खूप गैरसमज आज आपल्यामध्ये आहेत, किंवा ती प्रोसेस आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त IVF हा एक शब्द माहिती आहे, पण ती प्रोसेस नेमकी काय आहे, IVF म्हणजे नेमकं घडतं काय किंवा कसं केलं जातं, त्याच्या मागे कुठल्या मेडिकल टर्म्स असतात, कुठलं मेडिकल सायन्स आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत सरांकडून. नमस्कार सर. नमस्कार. जसं सर आता सुरुवात करतानाच आपण बोललो की IVF बद्दल आम्हाला आज तुमच्याकडून सगळं जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात करताना मी वाचताना, म्हणजे जेव्हा आपण हे सगळं सुरू करतो तेव्हा एक जाणवलं होतं की फर्टिलिटी म्हणजे काय असतं किंवा फर्टिलिटी अशा गोष्टी असतात. मग ते नेमकं काय असतं, तिथून सुरुवात करूयात आपण. मला वाटतं इन्फर्टिलिटी म्हणजे सहज साध्या शब्दात सांगायचं झालं तर आई बाबा होण्यामध्ये येणारी अडचण. ओके. आणि आज सुमारे 100 15% जोडप्यांना वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी आहे. आणि वंध्यत्वाचं प्रमाण बदलती जीवनशैली असेल किंवा आपलं बदलणं एन्व्हायरमेंटल चेंजेस जे होत आहेत, या सगळ्यांमुळं वंध्यत्वाचं प्रमाण वाढतच चाललंय. त्याचसोबत जे सोशल मीडिया असेल किंवा वैद्यकीय सुविधांचा जो डेव्हलपमेंट झालेली आहे, त्यामुळे सुद्धा पेशंट्समध्ये सुद्धा अवेअरनेस वाढलाय आणि दिवसेंदिवस आम्हाला क्लिनिकमध्ये इन्फर्टिलिटीचे पेशंट्स जास्तीत जास्त बघायला मिळतात. आणि सुमारे 15% जोडप्यांना लग्नाला 1 वर्ष होऊन सुद्धा बाळ होण्यात अडचण जेव्हा येते, तेव्हा त्याला आपण शास्त्रीय भाषेत वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी असं म्हणतो. ओके. पण म्हणजे 1 वर्षाच्या आत असेल तर ठीक असतं, 1 वर्षाच्या नंतर झालं तर आपण त्याला इन्फर्टिलिटी आपण साधारण असं 1 वर्षाचा कालावधी धरलाय की त्या काळात जर फर्टाईल पिरियड मध्ये, म्हणजे स्त्रीच्या मासिक पाळीचे काही दिवस असतात की त्या दिवसात जर कॉन्टॅक्ट आले तर 100 पैकी 4 जोडपे 1 महिन्यामध्ये कन्सिव्ह होऊ शकतात. ओके. त्यामुळे वर्षभरात जर आपण सरासरी विचार केला तर 100 80 जोडपी हे त्या पिरियडमध्ये टाइम्ड इंटरकोर्स झाला तर कन्सिव्ह व्हायला पाहिजे. आणि हे होऊन पण कन्सिव्ह होत नसतील तर त्याला इन्फर्टिलिटी म्हणतो. 1 वर्षाचा कालावधी आपण निसर्गाला देतो, त्या काळात जर फ्रिक्वेंटली इंटरकोर्स होऊन सुद्धा, फ्रिक्वेंटली म्हणजे आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा इंटरकोर्स होऊन सुद्धा जर प्रेग्नन्सी 1 वर्षानंतर राहत नसेल तर दे शुड कन्सल्ट टू नियर बाय फर्टिलिटी एक्सपर्ट. बट इफ द एज ऑफ पेशंटचं वय फिमेलचं जास्त करून 35 पेक्षा जास्त असेल तर हा पिरियड आपण 6 मंथवर ठेवतो. ओके. बिकॉज फर्टिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू और इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एज ऑफ द फिमेल. जसं तिचं एज वाढतं तसं तिची फर्टिलिटी कमी होते. म्हणून एज 35 पेक्षा जास्त असेल तर 6 महिन्यांना जर तुम्हाला प्रेग्नन्सी नाही झाली तर तुम्ही ऍटलिस्ट तुमच्या जवळच्या फर्टिलिटी डॉक्टरांना जाऊन काही प्रॉब्लेम आहे का याबद्दल कन्सल्ट करा. आणि इफ यू आर यंग, लेस दॅन 35,
then wait for 1 year. If you are not conceiving, then at least consult nearby fertility doctor. आता जसं तुम्ही म्हणालात की हा टाइम स्पॅन आहे 6 Yes. मंथ्स आणि 1 इयरचा, पण मग जर मी आता कन्सल्ट करायला जातो एखाद्या डॉक्टरकडे सपोज, त्याच्या वेळेस काय काय ऑप्शन्स येतात? म्हणजे IVF तर आहेच, पण त्याच्यासोबत बाकी काय ऑप्शन्स असू शकतात किंवा काही टेस्ट किंवा कसं असतं ती येस, प्रोसेस? बघा, उपचार आपण निदान केल्याशिवाय देऊ शकत Correct. नाही. एनी डिसीज असेल किंवा काही असेल तर त्याचं निदान झालं पाहिजे, डायग्नोसिस झालं पाहिजे. आणि इन्फर्टिलिटी एक अशी पिक्युलियर थिंग आहे की ज्याच्यामध्ये फक्त फिमेलचं वर्कअप करून चालत नाही, तर मेल पार्टनरचंही बरोबर. करावं लागतं. सो ऍटलिस्ट मेल पार्टनरचं सिमेन अनालिसिस म्हणजे त्याचा स्पर्म काउंट बघणं गरजेचं आहे. फिमेलचं म्हणजे स्त्रीचं सोनोग्राफी होणं गरजेचं आहे. सोनोग्राफी केली की तिचं युट्रस मध्ये म्हणजेच गर्भाशय, ओव्हरीज याच्यामध्ये काही ऍबनॉर्मॅलिटीज आहेत का ते कळतं. ओके. आणि स्त्रीमध्ये आई होण्यासाठी काही विशिष्ट घटक परमेश्वरानं किंवा निसर्गानं दिलेत, त्याला आपण बरोबर. हॉर्मोन्स म्हणतो. नक्कीच. त्या हॉर्मोन्सच्या ज्या लेवल्स असतात त्या तिच्या रिप्रोडक्टिव्ह सायकलशी कनेक्टेड असतात. मग सिरम TSH असेल, AMH असेल, प्रोलॅक्टिन असेल, हे हॉर्मोन्स माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जर कुठलंही कपल कन्सल्ट करायला आलं तर पुरुषाचा स्पर्म काउंट, पेशंटचं सोनोग्राफी, तिचे हॉर्मोन प्रोफाईल हे केल्यानंतर त्यांचं वंध्यत्वाचं कारण, इनफर्टिलिटीचं कारण आपल्याला समजतं. आणि त्या कारणानुसार नॅचरल ट्रीटमेंट पासून ते IVF पासून ते IVF पर्यंत बरेच उपचार उपलब्ध आहेत. ओके. पण बिफोर ऍडवाइजिंग देम एनी ट्रीटमेंट वी शुड नो वाय दे आर नॉट कन्सिव्हिंग. ओके. सो डायग्नोसिस इज इम्पॉर्टंट बाय डुईंग दिस सिम्पल टेस्ट. Correct. आणि नंतर मग अकॉर्डिंगली आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. बेसिक डायग्नोसिस खूप Yes, महत्वाचं आहे. बरोबर. आता जसं आपण IVF वर बोलणार आहोत, तर बरोबर. मला IVF म्हणजे काय हे जाणून घ्यायला आवडेल. कारण जसं तुम्ही इन्फर्टिलिटी सांगितलं ते ठीक आहे, पण बऱ्याच असं होतं की रिलेटिव्ह मध्ये पण, ऑफिसमध्ये पण, क्लोज सर्कलमध्ये पण बरोबर, ऐकायला येतं की बरोबर. IVF करायचा विचार चालू आहे किंवा येस, चालू आहेत, की आजकाल आपण बरेचसे मोठे मोठे IVF वाल्यांचे बोर्डही Yes, बघतो, yes. ऍडव्हर्टाईज चालू असतात. पण नेमकं तो शब्द म्हणजे फुल फॉर्म सहित आणि मिनिंग Okay. कसं काय आहे प्लीज सांगाल तर आवडेल. IVF म्हणजे सिम्पल वर्ड्स मध्ये इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके. नॉर्मली जे गर्भधारणा होते हम्म. ते स्त्रीचं स्त्रीबीज म्हणजे एक फॉलिकल ओके. जे 14 किंवा 16 डेला ओव्हरीज मधून ओव्हिलेट होतं ओके. आणि ते तिच्या गर्भनलिकेत म्हणजे फॅलोपियन ट्यूब मध्ये येतं. ओके. हा ओव्हिलेशनचा पिरियड असतो साधारण पिरियडच्या 14 to 16 डे मध्ये. ओके. या दिवसात इंटरकोर्स झाला तर जे स्पर्म आहेत ते व्हजायना मधून सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं ओपनिंग, तिथून Okay. गर्भाशय, ओके. तिथून ट्यूब मध्ये येतात. ट्यूबमध्ये. आणि ट्यूब मध्ये हजारो कोट्यावधी स्पर्म एका एक पर्यंत जाऊन पोहोचतात ओके. आणि ते त्याला फर्टिलाइज करतात. आणि ट्यूब मध्ये एम्ब्रिओ तयार होतो आणि तो एम्ब्रिओ नंतर युट्रस मध्ये येऊन चिकटतो. ही झाली नॅचरल गर्भधारणा. ओके. IVF मध्ये आपण स्त्रीला एग्स बनण्याचे इंजेक्शन देतो बाहेरून ओके. आणि सोनोग्राफी करून ते एग्स मॉनिटर करतो आणि ते एग्स आपण ओहम पिकअप या प्रोसिजरद्वारे तिला अॅनेस्थेशिया देऊन, शॉर्ट अॅनेस्थेशिया असतो, ऑफिस प्रोसिजर असते, ते देऊन सोनोग्राफीच्या मदतीनं ते एग्स बाहेर घेतो. ओके. आणि प्रत्येक एग मध्ये हजबंडचा एक स्पर्म इंजेक्ट केला जातो. ओके. त्या प्रक्रियेला ICSI म्हणतात, ओके. इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. हम्म. आणि 5 days साठी ते एग्स ज्याच्यात आपण स्पर्म इंजेक्ट केलेत ते एका इन्क्युबेटर मध्ये ठेवतात. त्या इन्क्युबेटर मधलं जे एन्व्हायरमेंट आहे इट इज सिमिलर टू दॅट ऑफ फॅलोपियन ट्यूब. ओके. जिथं फर्टिलायझेशन झालेलं आहे ह्युमन बॉडीमध्ये, तिथं जे गॅसियस कंडिशन आहे, तिथं जे टेम्परेचर आहे, ते टेम्परेचर त्या इन्क्युबेटर मध्ये डेव्हलप केलं जातं. म्हणून त्याला म्हणतात इन विट्रो. ओके. जे बॉडीमध्ये घडतं ते इन व्हिवो, इनसाइड द बॉडी. इनसाइड द बॉडी. आणि जे लॅब मध्ये आपण घडवतो ते इन विट्रो. म्हणून त्याला इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतात, विच वी हॅव डन इन द लॅब आउटसाइड ह्युमन बॉडी. आणि 5 days नंतर त्याचा एक एम्ब्रिओ तयार होतो. तो एम्ब्रिओ असतो ब्लास्टोसिस्ट. नॅचरली जो एम्ब्रिओ ट्यूब मध्ये तयार होतो आणि बाय द टाइम इट रिचेस युट्रस, द स्टेज ऑफ दॅट एम्ब्रिओ इज कॉल्ड ब्लास्टोसिस्ट. ती स्टेज आपण बाहेर डेव्हलप करतो आणि ऍट द सेम टाइम वी प्रिपेअर द युट्रस ऑफ द फिमेल. ओके. आणि मग ते एम्ब्रिओ आपण डिपॉझिट करतो. ओके. एक 8-10 वर्षापूर्वी हे एम्ब्रिओज लगेच डिपॉझिट केले जायचे एम्ब्रिओ मध्ये, ओके. बट नोवाडेज आपण त्या एम्ब्रिओजला फ्रीज करतो आणि नेक्स्ट मेन्सेस मध्ये जेव्हा गर्भाशय तयार होतं तेव्हा त्या एम्ब्रिओला थॉ करून युट्रस मध्ये ट्रान्सफर करतो. ओके. खरंच सायन्स किती पुढे Yes, गेलं yes, yes. आपण म्हणू शकतो. सो एक नवीन इन जीव विट्रो create करतो. फर्टिलायझेशन. तीच आपल्या बॉडीच्या बाहेर होते जसं येस तुम्ही येस म्हणाले. येस. मग याच्याबद्दल बरेचसे असे मिथ्स असणार आहेत किंवा बऱ्याचशा समजुती असणार आहेत समाजामध्ये Yes. सुद्धा,
की हे तर काय तुमचंच आहे का नाही किंवा येस येस असं काही. बरोबर. तर तुम्हाला अशा काय जाणवतात का प्रकर्षाने पेशंट्स कडून किंवा Yes. त्यांच्या नातेवाईकांकडून? आता IVF जे भारतामध्ये होतंय ते 1984 पासून होत आहे ओके. आणि 1984 ते 2008 हा एक आपण पिरियड मानू शकतो. करेक्ट. 1984 टू 2008 म्हणजे साधारण 24 इयर्सचा एक हा. पिरियड. त्याच्यानंतर 2008 ऑनवर्ड्स जो 2024. 16 इयर्सचा पिरियड आहे. हम्म. हे दोन वेगवेगळे म्हणजे आहेत. स्टोन एज म्हणू शकतो आपण Okay. IVFचं. 1984 टू 2008 वॉज स्टोन एज. ओके. आणि नंतर हळूहळू सोशल मीडिया असेल आणि जे मी आता सांगितलं इक्सी नावाची टेक्नॉलॉजी म्हणजे एका एग मध्ये एक स्पर्म सोडणे ही टेक्नॉलॉजी आली ओके. आणि तिथून मग IVF सोशल मीडिया असेल जनरल अवेअरनेसमुळे बऱ्याचशा गैरसमजुती लोकांच्या कमी झालेल्या आहेत. पण फर्स्ट फॉरमोस्ट येतं की हे गॅमेट्स आपले नाही आहेत, ओके. हे बाहेरच आहे. म्हणजे 2014ला जेव्हा आपण आपलं IVF सुरू केलं तेव्हा तर लोक म्हणायचे अमेरिकन बाळ होणार नाही ना, गोरं बाळ होणार नाही ना, अशा समजुती होत्या. हा. तिथून आज 10 वर्षात प्रचंड तुम्हालाही माहिती आहे सोशल मीडियावर IVF सेंटर्स भरपूर इंडियात आले. आज भारतामध्ये जवळपास एका महिन्याला 1 लाख IVF सायकल्स होत आहेत ओके. पॅन इंडिया. ओके. आणि हे प्रमाण 10 लाखावर जाणार आहे पुढच्या 5 वर्षात. हा नक्कीच. म्हणजे lifestyle बदलते. येस आणि अवेअरनेस वाढलाय आणि त्यामुळं लोक भरपूर माहिती घेत आहेत. आता आपण आज पॉडकास्ट करतो Correct. बरोबर. या सगळ्या फोरम्स मधून एक जनरल अवेअरनेस वाढतोय पण की हे बाळ आपलं नाहीये, याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज खूप जास्त होतील किंवा हे 4 चौघांसारखं दिसणार नाही, ह्याला पुढे जाऊन जेनेटिक प्रॉब्लेम होतील किंवा काय म्हणू की बाबा हे काहीतरी ॲबनॉर्मल असेल, अशा गैरसमजुती पूर्वी होत्या, आताही काही प्रमाणात आहेत. पण बरेचसे सॉफ्टवेअर्स आलेत IVF मध्ये की ज्याच्यामध्ये यू कॅन मॉनिटर युअर ओन एम्ब्रिओ ओके. ओके टू अवॉइड मिसमॅच जे आपण म्हणतो की बाबा भोसले आडनावाचे 2 पेशंट आहेत आणि त्यांचे स्पर्म जो मध्ये पिक्चर आला होता गुड न्यूज ते होऊ नये, गॅमेट्सचं मिक्सिंग होऊ नये म्हणून पण टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत. RI विटनेस म्हणतो आपण त्याला. त्यामुळे बऱ्याचशा अंशी गैरसमज दूर झालेत. ART नावाचा ऍक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं आणलाय ज्याच्यामध्ये इच अँड एव्हरी स्टेप ऑफ IVF इज अंडर गव्हर्नमेंट रेग्युलेशन. ओके. तुम्ही मनानं कोणालाही काही प्रोसिजर नाही करू शकत. तुमचे कन्सेंट्स आहेत, आम्हाला काही रेग्युलेशन्स आहेत IVF क्लिनिक्सला. सो मोरऑरलेस एक ट्रान्सपरन्सी या प्रोसिजर मध्ये वाढली. जनसामान्यांमध्ये त्याचा अवेअरनेस वाढलाय. हे गैरसमज हळूहळू कमी होत आहेत. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो, चहावाल्यापासून वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारापासून ते आमदार असलेल्या आमदाराच्या सुनेपर्यंत सगळ्यांनी माझ्याकडे IVF केलेले. म्हणजे मला सांगायचा हा मुद्दा की सोशली आता काही असं बॅरियर राहिलेला नाहीये. पूर्वी IVF वॉज ओनली किंवा पुणे मुंबई किंवा मेट्रोज मध्ये होईल आणि खाली कुठं होणार नाही, तर असं नाहीये. एव्हरीबडी इज डुईंग IVF. त्यांचे गैरसमज आता कमी होत आहेत. जे तुम्ही सांगताय ते काही प्रमाणात आहे, ते प्रत्येक फील्डमध्ये आहेत आणि ते आम्हाला ऍज अ हेल्थ केअर वर्कर किंवा हेल्थ केअर कन्सल्टंट आम्हाला ते डेली ऍडवाइस करायचे, त्याला ऍड्रेस करायचं, ते आमचं काम आहे असं मी समजतो. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून ते सगळे करतच आहोत. मला आवडेल. पण आता जसं तुम्ही सांगितलं ही प्रोसेस असते. येस. आता हे तुम्ही इंजेक्शनचं बोललात आणि बाकीच्या गोष्टी बोललात, तर मग मानवी शरीराला आपल्याला काही असं प्रिपेअर करावं लागतं का IVF साठी सुद्धा? कारण आता डेफिनेटली आपण काहीतरी बाहेरून इंजेक्ट करतोय किंवा बाकीच्या गोष्टी मेलसाठी पण थोड्याशा असतील ना, तर त्या काय असतात म्हणजे फिमेल आणि मेलसाठी? तर शरीरापेक्षा मनाची तयारी होणं खूप महत्वाचं आहे. ओके. कारण की शी इज ती मदरहुडचं स्वप्न घेऊन, मातृत्वाचं स्वप्न घेऊन आलेली असते. 8-10 वर्ष झालेले असतात, 5 वर्ष झालेले असतात. भरपूर ट्रीटमेंट घेऊन जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा IVF साठी ते आलेले असतात. सो त्यांचं मेंटली त्यांना प्रिपेअर करणं, काउन्सिलिंग करणं हे ऍज अ IVF कन्सल्टंट म्हणून माझं काम असतं. आणि इंजेक्शन्स घेणं हा एक सेकंडरी पार्ट झाला. बरोबर. त्यांना मेंटली प्रिपेअर करणं, त्यांचं दोघांचंही फिजिकल फिटनेस डेव्हलप करणं, त्यासाठी योगा असेल, सूर्यनमस्कार असेल, काही प्रमाणात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जंक फूड अवॉइड करायचं, प्रोटीन्स घ्यायचे, हे आम्ही एक्सप्लेन करतो. मेलमध्ये जर काही ऍडिक्शन्स जास्त प्रमाणात असतील, स्मोकिंग, ड्रिंकिंग किंवा अजून काही, तर ते कमी करायला आपण त्याला सांगतो. आणि मग ते मेडिकल पार्ट कडे त्यांना आपण घेऊन जातो. सो काउन्सिलिंग, मेंटल प्रिपरेशन, फिजिकल फिटनेस हे जर आपण केलं आधीच IVFच्या आधी 2-3 महिने, तर IVF मध्ये जे इंजेक्शन्स आहेत त्याचा काही फारसा त्रास होत नाही. कारण की त्याच्यावर खूप हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये
दिवसेंदिवस रिसर्च चालू आहे आणि आता इंजेक्शनची जी सुई आहे ती आपल्या केसाच्या थिकनेस एवढ्या झालेल्या आहेत, तर ते पेन पेन आता नसतं. कॉम्पोनंट एवढा राहिलेला नाहीये. आता पण जसं तुम्ही बोललात की आम्ही जेव्हा स्टडी करत होतो तेव्हा आम्हाला हे पण बऱ्याच ठिकाणी जाणवलं अभ्यासात की की बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न आहे की आमचे एग तुम्ही काढून घेताय ओके. आणि मग आम्हाला लवकर मेनोपॉज येईल का? कारण जनरली मेनोपॉज Okay. आणि एग हे रिलेशन येस असतं, येस बरोबर. बरोबर. मग तसं काही घडतं का बुवा? येस, आता कसं आहे की सगळ्यांना माहिती आहे की फिमेलला निसर्गाने एक रिप्रोडक्टिव्ह एज दिलंय. बरोबर. 13-14 इयर्सला प्युबर्टी आणि मेन्सेस सुरू होतात नक्कीच. आणि इंडियामध्ये अराउंड 40-42 इयर्स झालं स्त्री की तिची पाळी जायला सुरुवात होते, म्हणजे शी हॅज लिमिटेड नंबर ऑफ एग्स ओके. आणि प्रत्येकाकडचा एग्सचा साठा हा युनिक आहे. ओके. 14 वर्षांच्या मुली घेतल्या तर त्यांच्याकडे सेम नंबर ऑफ एग्स नाहीयेत. 24 वर्षांच्या स्त्रिया घेतल्या सेम नंबर ऑफ एग्स नाहीयेत. प्रत्येकाचा ओव्हेरियन रिझर्व हा डिफरंट आहे. डिफरंट आहे. तर जर एखाद्याकडे ओव्हेरियन रिझर्व मुळातच कमी असेल आणि ती नॉर्मल ट्रीटमेंट घेत राहिली किंवा बऱ्याच वेळा ओव्ह्युलेशन इंडक्शनचे मेडिसिन्स घेत राहिले तर शी मे लूज मोस्ट ऑफ हर एज बाय 30s आणि Okay. शी मे लँड अप इन मेनोपॉज. पण एखादं पीसीओडी म्हणजे मल्टिपल फॉलिकल्स असणारी पेशंट असेल तर तिला तसं होणार नाही. नक्कीच. सो तुमच्या म्हणण्यामध्ये अतिशय तथ्य आहे की जर आपण ओव्हेरियन रिझर्वचा विचार न करता ओव्ह्युलेशन इंडक्शन असेल, ओव्हम पिकअप सारख्या प्रोसिजर असतील त्या वारंवार करत गेलो आणि अनफॉर्च्युनेटली त्या अनसक्सेसफुल होत गेल्या तर ती Okay. आई पण होणार नाही. शी मे लूज ऑल हर एग्स. सो Okay. बिफोर टेकिंग अ सिंगल टॅबलेट ऑफ ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणजे स्त्रीबीज वाढीला प्रवृत्त करणारी, मराठीत सांगायचं हा. तर कोणतीही गोळी किंवा इंजेक्शन घ्यायच्या आधी प्रत्येक स्त्री शुड अवेअर ऑफ हर ओन ओव्हेरियन रिझर्व. Correct. आणि हा ओव्हेरियन रिझर्व ऋषिकेश एकदम 2 सिंपल गोष्टींमुळे समजतो. तो म्हणजे एक त्यांची सोनोग्राफी, ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी. Okay. पिरियड्सच्या फर्स्ट 5 डेज मध्ये कधीही तिची सोनोग्राफी स्त्रीची केली तर तिचा अँट्रल फॉलिकल काउंट Okay. म्हणजे दोन्ही अंडाशयामध्ये किती फॉलिकल्स आहेत हे आपल्याला समजतं. Okay. आणि ते कोलॅबरेट आपण करतो सिरम अँटी म्युलेरियन हॉर्मोन AMH. हे 2 हॉर्मोन्स म्हणजे ह्या 2 तपासण्या केल्या तर तिचा ओव्हेरियन रिझर्व तिला कळेल, Correct. तिची फर्टिलिटी विंडो तिला कळेल, Correct. तिच्याकडे आई होण्यासाठी किती वेळ शिल्लक आहे ते तिला कळेल Okay. आणि तिनं खूप एग्स घेतले तर ती मेनोपॉझल होऊ शकते हेही तो फर्टिलिटी एक्सपर्ट तिला सांगू शकतो. Okay. सो तुमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे. मल्टिपल टाइम ओव्हम पिकअप केलं, मल्टिपल टाइम ओव्ह्युलेशन इंडक्शन केलं आणि ॲट एंड ऑफ द डे जर प्रेग्नन्सी नाही मिळाली तर शी मे लूज मोस्ट ऑफ हर एग्स अँड शी मे एंटर अर्ली मेनोपॉज और प्रीमॅच्युअर मेनोपॉज. प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणजे बिफोर 35 शी मे लूज ऑल हर एग्स हायड्रोजेनिकली बिकॉज ऑफ हर ट्रीटमेंट. पण आता जसं तुम्ही सांगित होतात आणि त्यात बोललात की नाही कन्सिव्ह झालं सपोज, Yes. नाही मिळालं, तर मग पूर्ण IVF मध्ये सक्सेस आणि रिस्क हा काय गेम असू शकतो किंवा काय Okay, चेंजेस okay, आहेत okay. किंवा काय रेशिओ आहे? मी येस म्हणालो. येस, चांगला खूप प्रश्न आहे. आयव्हीएफचा सक्सेस रेट हा अवलंबून असतो त्यांच्या एम्ब्रिओ क्वालिटीवर. Okay. जो एम्ब्रिओ मी मगाशी म्हटलं आपण लॅबमध्ये तयार केलाय Correct. हा प्रत्येक पेशंटचा सेम क्वालिटीचा नाही. नसतो. दॅट क्वालिटी विल डिपेंड ऑन क्वालिटी ऑफ स्पर्म, ओके. क्वालिटी ऑफ एग आणि लॅब कंडिशन्स. Okay. कुठल्या लॅबमध्ये तुम्ही तो एम्ब्रिओ डेव्हलप करताय. जर तो ब्लास्टोसिस्ट बनला डे 5चा, कधी कधी डे 3लाही तो अरेस्ट होऊ शकतो, डे 2लाही तो अरेस्ट होऊ शकतो, म्हणजे त्याची वाढ बंद होऊ शकते. असं पण म्हणजे 10 एग्ज आपण इन्क्युबेटर मध्ये ठेवले, एग्स पुअर क्वालिटीचे असतील किंवा लॅब कंडिशन्स पुअर असतील तर डे 5ला आपण बघितलं तर आपल्याला कळतं की हा एम्ब्रिओ डे 2ला स्टक झालाय, पुढे गेलाच नाही. ओके, म्हणजे ते आपल्याला आणि जाणवलं. ते एम्ब्रिओ जर आपण ट्रान्सफर केलं तर IVF विल फेल. ओके. ओके, पण जर आपण डे 5चे ब्लास्ट ए क्वालिटीचे 2 किंवा 3 ट्रान्सफर केले तर वी मे गेट 70 as high as 90% सक्सेस. ओके. So success rate of IVF cycle is depend on quality of embryo, Correct. the day on which we transfer embryo, Correct. the lab condition and patient selection, protocol selection by IVF consultant. ओके. ओके, म्हणजे सगळे घोडे एक साथ असं नाही होणार. नक्कीच, एक नक्कीच. बरोबर काय ती म्हण असेल हा. तसं नाहीये. ओके. त्यामुळे तुमचा सक्सेस रेट जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की माझे स्पर्म काय क्वालिटीचे आहेत, माझे एग्स काय आहेत, माझे एम्ब्रिओज कसे बनलेत, ते कोणत्या दिवसाचे आहेत,
त्याचं ग्रेडिंग काय आहे, लॅबमध्ये कुठला इन्क्युबेटर आहे, त्या डॉक्टरचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, किती वर्ष ते IVF करतात, त्यांचा ऍव्हरेज सक्सेस रेट किती आहे. ओके, त्या क्लिनिकचाच ऍव्हरेज सक्सेस रेट जर 30% असेल तर तुम्हाला 30% नक्कीच. आणि हे सगळं चेक करायचं आजकाल सिस्टीम अवेलेबल आहे. म्हणजे एखाद्याला माहित नसेल तर ही सिस्टीम अवेलेबल आहे, प्लीज एन्क्वायरी करा. येस. पण आता जसं IVFचं बोलताना बोललं होतं की एकदा तुम्ही इन्क्यूब केला तो, बरोबर, आणि सोडलात तुम्ही ह्याच्यामध्ये नलिकेमध्ये, तर तो युट्रस मध्ये सपोज, तर तो चिकटला पण पाहिजे. मग ती प्रोसेस काय असते आणि त्याच्यानंतर पण काही रिस्क होऊ शकते का, किंवा काय होतं? बघा, जो 5व्या दिवसाचा एम्ब्रिओ आहे, डार्विन्स थेरी आहे की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. ओके, त्या एम्ब्रिओ जेव्हा युट्रस मध्ये नॅचरली सुद्धा बनलेला जातो युट्रस मध्ये, तेव्हा त्याला युट्रसशी आपलं कनेक्टिव्हिटी करावी लागते. ब्लड वेसल्स तयार करावे लागतात की ज्या मायक्रो कॅपिलरी ब्लड वेसल्स असतात की त्या एम्ब्रिओला त्या रक्त पुरवठा करतील. त्यासाठी एम्ब्रिओला लिटरली स्क्रूइंग करावं लागतं कॅव्हिटीमध्ये. जसं एखादं जहाज पोर्टमध्ये जेव्हा जातं तेव्हा ते तिथं नांगर टाकला जातो, तसं गर्भाला ऍक्च्युली गर्भाशयामध्ये पेनिट्रेट करावं लागतं त्या वॉल्सला. आणि मग तिथं जर त्याच्यामध्ये ते पेनिट्रेशन करण्याची, इम्प्लांट करण्याची क्षमता नसेल तर तो चिकटत नाही. किंवा युट्रस मध्ये जर ते ऍक्सेप्ट करण्याचे रिसेप्टर्स नसतील तर तो ऍक्सेप्ट होत नाही. जसं आपण बघतो की ते मूनवर यान लँड होतं तेव्हा त्या दोघांमधले रिसेप्टर्स लॉक अँड की मेकॅनिझम कसं असतं तसं ते व्हायला पाहिजे. ते जर नाही झालं, फर्टिलिटी विंडो सुद्धा त्या युट्रसची ठरलेली असते, 24 आवर्स असते, काही गर्भाशयाची 8 आवर्स असते. त्या 8 आवर्स मध्येच त्या सायकल मध्ये गर्भाशय विल ऍक्सेप्ट द एम्ब्रिओ. तो जर त्या 2 तासांनी उशिरा गेला तर तो एम्ब्रिओ ऍक्सेप्ट होणार नाही. म्हणजे कधी एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचा, कोणत्या टायमिंगला करायचा, कुठल्या पिरियडच्या कोणत्या टाइमला करायचा, युट्रसचा ब्लड सप्लायचा अभ्यास करून, युट्रसच्या मॉर्फोलॉजीचा अभ्यास करून IVF डॉक्टरांना ते ठरवावं लागतं, कन्सल्टंटला. म्हणजे प्रत्येक पेशंटला मी 14व्या किंवा 22व्या दिवशी असं फिक्स डेला ट्रान्सफर नाही करू शकत. ती जी फर्टिलिटी विंडो आम्हाला कॅल्क्युलेट करावी लागते, विच इज डिफरंट फॉर एव्हरी पेशंट. सो इम्प्लांटेशन ऑफ एव्हरी पेशंट विल बी ऑन डिफरंट डे, नॉट ऑन द सेम डे. असं फिजिक्स नाहीये की तुम्ही 20व्या दिवशी प्रत्येकाला एम्ब्रिओ सोडा आणि प्रत्येकाची पिशवी ते ऍक्सेप्ट करेल. नॉट लाईक दॅट. प्रत्येकाचं बायोलॉजिकल क्लॉक वेगळं आहे. आणि त्या पिरियड मध्ये, त्या मेन्सेसमध्ये 1-2-3 तास असे असतात की ज्याच्यात गर्भाशय विल ऍक्सेप्ट द एम्ब्रिओ असेल. त्यामुळे इम्प्लांटेशन विल डिफरंट फॉर डिफरंट पेशंट आणि डिपेंड ऑन एम्ब्रिओ आणि युट्रसची कंडिशन. मध्ये तुम्ही बोलताना एकदा बोललात आता की एम्ब्रिओ फ्रीज पण करतात. येस. तो किती लॉंग ड्युरेशन साठी फ्रीज करू शकतो, काय आहे का, आणि त्याचं काय म्हणजे इम्पॅक्ट, साईड इफेक्ट्स काय आहेत का? खूप चांगला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचंच त्याचं आता जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये त्याचा आन्सर. मी आता तुम्हाला म्हटलं की एका सायकल मध्ये फक्त 2 ते 3 तास असतात, म्हणूनच विचारलं की त्या विंडो मध्येच तो एम्ब्रिओ इम्प्लांट. बरोबर. जेव्हा आपण पूर्वी म्हणजे 8-10 वर्षापूर्वी एम्ब्रिओ फ्रीजिंग वॉज नॉट देअर. तुम्हाला तो एम्ब्रिओ काही दिवसांनी त्याच पिरियड मध्ये गर्भाशयात सोडावाच लागायचा, इररिस्पेक्टिव्ह ऑफ ती इम्प्लांटेशन विंडो आहे की नाही हे माहित नसताना. त्यामुळे IVFचा सक्सेस रेट वॉज व्हेरी लेस, अराउंड 20-30%. जरी एम्ब्रिओ ए क्वालिटीचा असला, युट्रस पण चांगलं असलं, पण बाय द टाइम वी ट्रान्सफर द एम्ब्रिओ, युट्रसची इम्प्लांटेशन विंडो गेलेली असायची किंवा तिला याला अजून 8 तास असायचे. पण आपल्याला एम्ब्रिओ तर ठेवता येत नसायचा, तर तो ट्रान्सफर करावा लागायचा. टू अवॉइड दिस, टू सिंक्रोनाइज द टाइम आणि कॉन्व्हर्सेशन बिटवीन युट्रस अँड एम्ब्रिओ, एम्ब्रिओ फ्रीजिंग आलं. एम्ब्रिओ फ्रीजिंग आल्यामुळे तो एम्ब्रिओ आपण लॅबमध्ये एकदा तो त्या स्टेजला आला, ब्लास्टोसिसला, की लिक्विड नायट्रोजन मध्ये आपण -120 डिग्री मध्ये कितीही वर्ष, कितीही इयर्स साठी ठेवू शकतो. ओके, म्हणजे एखाद्या पेशंटला समजा आज ब्रेस्ट कॅन्सर झाला अनफॉर्च्युनेटली, आणि तिला आता किमोथेरपी घ्यायची, सर्जरी करायची, किंवा काही घरात प्रॉब्लेम झाला, 5 वर्ष प्रेग्नन्सी नकोय किंवा काही करिअर आहे, तर ती तिचे एम्ब्रिओज फ्रीज करून ठेवू शकते. त्या ट्रीटमेंट नंतर किंवा त्या एपिसोड नंतर ती परत येऊन आई बनू शकते. हा एक दुसरा ऍडव्हान्टेज एम्ब्रिओ फ्रीजिंगचा.
म्हणजे डिसएडव्हान्टेज असा काहीच नाही. एक टेक्निकली डिसएडव्हान्टेज असा आहे की ऑब्विसली कुठलीही गोष्ट तुम्ही फ्रीज कराल, तिला परत थॉ कराल, तर तिचं थोडंसं व्हायबिलिटी कमी होऊ शकते. ओके काही प्रमाणात 10% एम्ब्रिओ लॉस होऊ शकतो. ओके म्हणजे 4 एम्ब्रिओज असतील तर कधी कधी एखादा एम्ब्रिओ तुमचा थॉ केल्यावर तेवढा एक्सपांड नाही होणार, ओके. पण जे आहेत ते तरी तुम्हाला रिझल्ट देऊ शकतात. पण मग असं करतात का पेशंट्स की जसं तुम्ही म्हणालात की असं गॅप घेऊन मग नंतर बरेच पेशंट करतात. ओके आता काही जणांना जसं मी सांगितलं कॅन्सर डिटेक्ट झालाय, किंवा काही जणांना काही मेडिकल प्रॉब्लेम झालाय, किंवा काही ऍक्सिडेंट झालाय, फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, ओके ओके, किंवा काही मुलींना पोस्टपोन करायचं त्यांचं मदरहुड, तर त्या त्यांचे एग्स पण फ्रीज करू शकतात. ओनली एग्स ओके एग्स काढायचे, एग्स फ्रीज करून ठेवायचे. ओके एम्ब्रिओज नाही, अनमॅरिड गर्ल सुद्धा हे करू शकतात. ओके, तर हे बरेच स्पर्म फ्रीजिंग पण फक्त करत आहेत ओके जे सीआरपीएफ मध्ये, आर्मी मध्ये आहेत, एनआरआयज आहेत, मर्चंट नेव्ही मध्ये आहेत, किंवा ज्यांचा रेडिओलॉजी मध्ये काम असतं की जिथे रेडिएशन एक्सपोजर होऊन त्यांचा स्पर्म काउंट कमी होऊ शकतो. हे मुलं सुद्धा स्पर्म फ्रीजिंग करतात. ओके सो एम्ब्रिओ फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग, एग फ्रीजिंग एक आता रुटीन झालं, चालू झालं Yes, सध्या नवीन आलंय. पण आता जसं तुम्ही बोललात की फायनान्शियल प्रॉब्लेम पण असतात, तर मला दोन्ही गोष्टी जाणून घ्यायला आवडतील की IVF साठी एक तर खर्च किती असतो Yes. आणि किती सिटिंग लागतात. कारण मी बऱ्याचदा ऐकलं की दोनदा तीनदा केलंय किंवा 2 सायकल मध्ये नाही झालं, तिसरी चालू आहे, चौथी चालू आहे, असं ऐकण्यात येतं. Yes. काय आहे ते एक्झॅक्टली? एक तर IVF ही एक तशी बघितली तर एक्सपेन्सिव्ह उपचार पद्धती आहे. ओके 2010 मध्ये एक IVF सायकल करायला साधारण 4-5 लाख रुपये खर्च आहे. ओके 2010-8 हा. चांगल्या सेटिंग मध्ये चांगलं स्टेट ऑफ आर्ट IVF करायला 4 ते 5 लाख रुपये खर्च आहे. ओके आता तो खर्च ऑन अन ॲव्हरेज 1.5 ते 2 लाखावर आलाय. ओके ओके, एकतर इंडिया आणि चायना आर द लिडिंग कंट्रीज जिथं सगळ्यात जास्त IVF होतं. हम्म. त्यामुळे IVF साठी जे एम्ब्रिओज ग्रो करण्यासाठी जे मीडिया लागायचे ते पूर्वी सगळे युरोपमधनं यायचे, बाहेरच्या देशातनं, अमेरिकेतनं यायचे, इंडियात तयार होत नव्हते. ओके आता हे सगळे डिस्पोजेबल्स असतील, आमचे बाकीचे मीडियाज असतील, हे सगळं इंडियामध्ये तयार होतं. ओके इन्क्युबेटर्स जे पूर्वी यायला 8-8 महिने लागायचे ते सगळे आज इंडियामध्ये रेडीली अवेलेबल. हा. म्हणजे जे लॉजिस्टिक्स होते तो वाचलाय. ते इंडियामध्ये इझिली आता अवेलेबल आहेत. त्यामुळे IVFचा खर्च 50%हून कमी आलाय. तो साधारण 1.5 ते 2 लाखापर्यंत आता आहे विथ इंजेक्शन्स ओके फॉर 1 सायकल. ओके द सक्सेस रेट ऑफ दॅट सायकल, जसं तुम्ही म्हणाल की 2 वेळा 3 वेळा करावं लागतं, हा त्या कपलच्या एम्ब्रिओच्या क्वालिटीवर आहे. ओके जर आणि IVF सायकल जिथं होतीये त्या क्लिनिकच्या सक्सेस रेटवर आहे. करेक्ट ओके, तर ज्यांचं पहिल्यांदा फेल होतं त्यांना ऑब्व्हियसली दुसऱ्यांदा करावं लागेल, त्यांना तिसऱ्यांदा करावं लागेल. मी जेव्हा IVF सुरू केलं तर आता माझं ग्रामीण किंवा निमशहरी भागात आहे. हा तिथलं मोस्ट ऑफ द क्लायंट, मोस्ट ऑफ द पेशंट्स आर फार्मर्स किंवा ॲग्रो बेस्ड Correct. त्यांचं सगळं इकॉनॉमी हो. तिथं आहे. त्यामुळे ते एवढे अफोर्डेबल नाहीत. ओके मी तर पहिल्या दिवसापासून बघितलं, बाबा तुझं 1.5 ते 2 लाख खर्च आला, फेल गेलं, दुसरं आपण निम्म्या किमतीत करतो आणि तिसरं ऑलमोस्ट फ्री करतो. ओके नाईस. पण आता ह्याच्यापेक्षा मी सुद्धा काही गव्हर्नमेंट पॉलिसी कुठल्या नसल्यामुळे किंवा काही त्याच्यातनं आम्हाला सबसिडी मिळत नसल्यामुळे आपण नाही करू शकत. अनफॉर्च्युनेटली काही पेशंट्सला 2-2, 3-3 वेळा करावं लागतं आणि मग त्यांना थोडासा इतर पेशंटपेक्षा जास्त भुर्दंड येतो. हा. पण एक 70-80% रिझल्ट द्यायचा आम्ही प्रयत्न प्रयत्न करतो. असतो, शेवटी नक्कीच. तिचंही डेस्टिनी असते, करेक्ट. तिचं गर्भ कसे बनतायत, ते शरीर कसं ऍक्सेप्ट आणि शेवटी डॉक्टर म्हणून तुम्ही लोक जे काम करत असेल त्याला कोणीच क्वेश्चन नाही केलं पाहिजे हे नेहमीच सांगणं असतं आमचं. कारण तुम्ही तुमच्या लेवलनी द बेस्ट असतात. Yes, कारण जितकं काही नॉलेज आहे किंवा जितक्या काही गोष्टी माहिती त्या सगळ्या तुम्ही इम्प्लांट करत असता, बरोबर. इम्प्लिमेंट करत असता, त्याच्यामध्ये ते आहेच. पण आता जसं तुम्ही बोललात की काही सबसिडीज असतात किंवा काही नसतात, पण मग असे काही इन्शुरन्स प्लॅन आहेत का किंवा अशा काही गोष्टी आहेत का ज्या मे बी आत्ता जे लोक आहेत त्यांनी करायला हव्यात, सो दॅट इन फ्युचर अशा काही करायच्या असतील तर येतील? अजून गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं इन्फर्टिलिटी, कॉस्मेटिक्स ओके आणि सायकॅट्री करेक्ट हे ज्या फील्ड आहेत ह्याला सगळ्यांना इन्शुरन्स, सगळ्या कंपन्या ह्याला इन्शुरन्स नाहीत देत. ओके ओके तर फर्टिलिटीची काही केस आली तर ते इन्शुरन्स कंपन्या रिजेक्ट करतात. ओके सध्या तसं अनफॉर्च्युनेटली कुठला हेल्थ कव्हर किंवा काही नाहीये.
मला अशी दाट शक्यता वाटते की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जो हा सेक्टर वाढतोय, हेल्थ सेक्टर, आणि लोकांना जो फायनान्शियल बर्डन वाढतोय, गव्हर्नमेंट मे लुक इन टू दिस आणि ते मे स्टार्ट इन्शुरन्स पॉलिसीज. पण आम्ही आमच्या लेवलला प्रायव्हेट सेक्टरमध्ये की बाबा तू इन्स्टॉलेशन मध्ये भर, तुझं फेल गेलं तर आपण दुसरं निम्म्या किमतीत करू, ते फेल गेलं तर फ्री मध्ये करू, एवढं आम्ही आमच्या लेवलवर करू शकतो. पण अनफॉर्च्युनेटली अशा जसं डिलिव्हरीसाठी, सिझेरियनसाठी असेल, नॉर्मल डिलिव्हरीसाठी असेल, किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स असतील, किंवा युट्रसच्या काही प्रोसिजर असतील, त्याला सगळ्याला हेल्थ कव्हर आहे, इन्शुरन्स आहे प्रायव्हेट कंपन्यांचा, गव्हर्नमेंटचा असेल, महात्मा फुले योजना आहे किंवा आयुष भारतमान योजना गव्हर्नमेंटची आहे, आणि आपल्या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्याज आहेत, हे कव्हर करतात ऑब्स्टेटिक पार्ट. पण अनफॉर्च्युनेटली IVF इज नॉट इन्क्लुडेड इन दिस स्कीम. सो सध्या तरी पेशंट्सला त्यांचंच फायनान्शियल मॅनेजमेंट त्यांना करावं लागणार आहे. पण आता IVF केलंय, 1-2 सिटिंग केल्यात, तिसरं करायची तयारी आहे, पण एक ह्युमन बॉडी म्हणून वेगळे काही इम्पॅक्ट जाणवतात का, किंवा आपण ज्याला दुष्परिणाम म्हणून साध्या भाषेत असे काही होऊ शकतात का, किंवा काही काळजी घेतली पाहिजे का, म्हणजे किती सिटिंगला थांबवलं पाहिजे किंवा किती सिटिंग नंतर बाबा नको जायला, असं काही आहे का? सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो तो म्हणजे तिच्या सायकोलॉजिकल हेल्थ. कपल्सच्या हजबंड वाईफचं रिलेशन डिस्टर्ब होऊ शकतो. बिकॉज त्यांना अशी अपेक्षा असते की आता IVF इज द लास्ट ट्रीटमेंट फॉर फर्टिलिटी अँड फॉर देअर मदरहुड. खूप आशा लावून ते आलेले असतात. किंवा पहिलं फेल होतं, दुसरं फेल होतं, आणि बाकीचे कपल्स पॉझिटिव्ह येतात त्यांच्यासोबतचे, तर ते मेंटली खूप डिप्रेस्ड होतात. ओके, आणि या मेंटली डिप्रेस झाल्यामुळे मग तिला बऱ्याचदा डिप्रेशन येणं किंवा थकवा जाणवणं ह्या प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पण फॉर्च्युनेटली IVF चे प्रोसेस आहे त्याचे कुठलेही लॉंग टर्म साईड इफेक्ट फिमेलच्या बॉडीवर होत नाही. जे हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स आहेत, व्हॉट एव्हर वी आर गिव्हिंग, जेव्हा तिला मेन्सेस येतात तेव्हा ते सगळे बॉडीतून वॉश आउट होऊन जातात. त्यामुळे देर इज नो लॉंग टर्म हेल्थ इम्प्लिकेशन्स ऑफ IVF रिलेटेड मेडिकेशन्स. ओके, तो एक बेस्ट पॉइंट आहे. म्हणजे होऊ नये, वेळ कोणावर येऊ नये, पण एखादा पेशंट 6 वेळा सुद्धा 7 वेळा सुद्धा IVF करू शकतो. ओके, त्यामुळे असं काही खूप लॉंग टर्म साईड इफेक्ट त्याच्यावर बॉडीवर होत नाहीत. पण त्यांची मेंटल हेल्थ मात्र नक्कीच डेंट होते. त्यावेळेस त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यांचं इंटरपर्सनल रिलेशनशिप कपलचं डिस्टर्ब होतं, डिवोर्स पर्यंत गोष्टी जातात. बापरे, हे थोडंसं म्हणजे तो जास्त किचकट पार्ट आहे. नक्कीच, ते साहजिक आहे, कारण आपण साधं बघा ना, बरोबर, आपल्याला एखादी गोष्ट हवी असते किंवा आपल्याला एखादी ऑर्डर आपण केलेली असते, ती जर टाइम मध्ये नाही आली तर आपण किती, तुम्हाला आली नाही, शेजारच्याला आली, हा, तुम्ही पण बिल पे केलं, यांनी पण बिल पे केलं, तुम्ही पण तेवढीच काळजी घेतली, मग तो डिस्क्रिमिनेशन जेव्हा आपल्यावर होतं, एक न्यूनगंड त्या कपल मध्ये येतो. मग ते बऱ्याचदा चिडतात, काही जण रडतात. मग त्याच कपलला जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा तो एक वेगळा सॅटिस्फॅक्शन. आणि अजून जर इंडियामध्ये मदरहुड किंवा आई होणं हे खूप प्रेस्टिजियस मानलं जातं. नक्कीच ती भावना वेगळी आहे किंवा तो फेज वेगळा आहे, पण त्याला अजूनही सोसायटीमध्ये तेवढं दिलं जातं. कारण आपण जनरली बघतो ना, लग्नामध्ये गेल्यानंतर किंवा कार्यक्रमांना गेल्यानंतर बऱ्याचदा विचारलंही जातं की अजून का नाही आहे किंवा कधी निर्णय घेताय किंवा काय, आणि ते सगळ्यांवरच असतं प्रेशर, म्हणजे प्रत्येकालाच असतं ते, असं नाही की कोणी त्याच्यातून सुटलं किंवा जात आहे. आणि हे फक्त मी डिस्टर्ब करतो तुम्हाला, प्लीज नाही सर, हे फक्त इंडियात नाहीये. ओके, हे ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. ओके, हा सोशल स्टिग्मा आपल्याला वाटतंय की युरोपमध्ये होत नाही, युरोपमध्ये पण तसंच होतं. ओके, सगळ्यात जास्त तर आफ्रिकन कंट्रीज मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर लॅटिन अमेरिकेमध्ये सुद्धा तेच सोशल स्टिग्मा. कुठेही तुम्ही गेलात आमच्या IVFच्या कॉन्फरन्समध्ये जगभरात, IVF हा सोशल म्हणजे इन्फर्टिलिटीचा सोशल इश्यू. नक्कीच नक्कीच. जे तुम्ही म्हणता की स्त्री बाहेर गेली, आपल्या इथं कुठल्या विवाह समारंभाला गेली, साखरपुड्याला गेली, तर जी आई नाहीये तर तिला बऱ्याचदा ओवाळू पण देत नाही, तिला बारशाला बोलवत नाही. नक्कीच नक्कीच. किंवा गेले तर तुम्हाला काय नाही, असं एक वेगळी नजर असते. काही कमी जास्त प्रमाणात जगभरात होतात. ओके, नक्कीच. आता या सोबतच हे पण विचारायला आवडेल, मग असं कधी होतं का की स्पर्म काउंट कमी असल्यामुळे किंवा स्पर्म खराब असल्यामुळे बाकी सगळी सिस्टीम छान आहे स्त्रीची, पण तिकडून पण कधी ते इम्पॅक्ट होतो का आणि मग IVF फील जातं? अराउंड 30% केसेस मध्ये ऑफ ऑल 100 सायकल आपण IVFच्या केल्या, ओके, तर 30% मध्ये स्पर्म काउंटचा प्रॉब्लेम असतो. ओके,
40% मध्ये फिमेल मध्ये प्रॉब्लेम असतो, 30% मध्ये बोथ आर इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर इन्फर्टिलिटी. स्पर्म काउंट इज कमी असणे इज व्हेरी कॉमन. ओके. आणि ते आता ऍक्सेप्टेबिलिटी वाढली आहे. जसं जसं कपल आयव्हीएफ कडे जा, बाय द टाइम दे गो फॉर आयव्हीएफ दे नो की बाबा मेल पार्टनर मध्ये प्रॉब्लेम आहे. ओके. ते पण आता जागरूकता वाढलेली आहे. नक्कीच. त्यांना माहिती आहे की येस 30% केसेस मध्ये आय कॅन रिस्पॉन्सिबल, सो मेल पार्टनर इज ऑल्सो इक्वली रिस्पॉन्सिबल असं म्हटलं तरी चालेल. ओके. आता मग सेम केसवर एक गोष्ट ऐकायला मिळते की आम्ही जेव्हा इन्फॉर्मेशन काढत होतो तेव्हा आम्ही वाचली की सरोगसी आणि डोनर या पण एक कन्सेप्ट आहेत बाजारात. मग त्या कधी अप्लाय करायला तुम्ही सजेस्ट करता किंवा त्या कधी अप्लाय केल्या पाहिजे Okay. आणि कशा? सरोगसी आणि डोनर आर टू डिफरंट. नक्कीच. डोनर म्हणजे काय की गर्भ तयार करण्यासाठी मी मगाशी सांगितलं की हजबंडचा स्पर्म पाहिजे, लेडीजचे एग्स पाहिजे. करेक्ट. लेडीजचं फॉर एक्झाम्पल एज आहे 46. ओके. शी इज मेनोपॉझल, तिला पिरियड्स नाही आहेत आणि अनफॉर्च्युनेटली तिचा एक मुलगा जो 16 वर्षांचा होता तो ऍक्सिडेंट मध्ये गेला आणि आता त्यांना आई बाबा व्हायचे. बरोबर. तिची आपण सोनोग्राफी केली, ओव्हरीज मध्ये काही एग्स नाहीयेत, तिचा AMH 0.2 आहे, तिच्याकडे एग्स नाहीत, नक्कीच मेनोपॉझल आहे. तिला आई होण्यासाठी एग्स डोनरचे घ्यावे लागते. ओके. म्हणजे डोनर ही अशी स्त्री आहे जिच्याकडे एग्ज आहे, जिचं एज इज बिटवीन 22 to 28. ओके. शी हॅज वन लिव्हिंग इश्यू. शी कॅन गिव्ह एग्स फॉर 7 times. ओके. 7 वेळा एग्स डोनेट करू शकते. तिचे एग्स आपण या स्त्रीला वापरायचे बाय हर ओन कन्सेंट, दोघांची कन्सेंट घेऊन ART बँकेकडून. ओके. कायदा आहे गव्हर्नमेंटचा ART ऍक्ट नुसार. आणि तिचे एग्स घेऊन जिचा मुलगा गेलाय त्याच्या हजबंडचे स्पर्म घेऊन आपण ते एम्ब्रियोज तयार करणार आणि तिची पिरियड सुरू करून तिच्या गर्भाशयात सोडणार. ओके. दिस इज कॉल्ड डोनर एग IVF. ओके. दुसरा केस सिनारिओ, पेशंट फिमेल आहे, 38 year old, आजपर्यंत बाळच नाहीये, हजबंड इज अझोस्पर्मिक. ओके. आणि त्याच्या टेस्टीज मध्ये सुद्धा स्पर्म प्रोडक्शन नाही होत. अशा वेळेस त्यांना डोनर स्पर्म, म्हणजे एज बिटवीन मेल पार्टनर, एज मेल डोनर एज 22 to 35, त्याचा स्पर्म काउंट चांगला आहे, तो 15 times स्पर्म देऊ शकतो. सेम अगेन विथ लीगल कंडिशन जोपर्यंत त्याला 15 कन्सिव्ह होत नाहीत प्रेग्नन्सी त्याच्या स्पर्म पासून. ओके. तो 15 वेळा डोनेट करू शकतो, नंतर त्याला थांबायचं असतं. ओके. त्याच्या मॅच ब्लड ग्रुपचे आपण स्पर्म घेतो आणि इकडे वापरतो, त्याला म्हणतात डोनर स्पर्म IVF. ओके. डोनरचं वेगळं IVF, म्हणजे डोनर स्पर्म ज्याच्याकडे स्पर्म नाही, डोनर एग. आणि तिसरा असतो एम्ब्रियो डोनेशन. ओके. म्हणजे एक स्त्री पण मेनोपॉझल आहे, तिच्याकडे पण एग्ज नाहीये, हजबंड कडे पण एग्स स्पर्म नाहीये, ओके. युट्रस चांगलं आहे, मग त्यांचं दोन्ही एग्स आणि स्पर्म बॉरो करून ते एम्ब्रियोज तिच्या गर्भाशयात सोडतो, त्याला म्हणतात एम्ब्रियो डोनेशन. ओके. ओके. हे 3 डोनर प्रोग्राम्स IVF मध्ये. ओके. नाव सरोगसी. सरोगसी म्हणजे द फिमेल इज नॉट मेडिकली फिट टू बिकम मदर. ओके. तिला सिव्हिअर हार्ट डिसीज आहे किंवा तिला वेगवेगळ्या प्रकारच्या अॅनिमियाज आहेत, थॅलेसिमिया आहे, सिकल सेल अॅनिमिया आहे, ओके. फॅन्कोनीज अॅनिमिया आहे किंवा कॅन्सर आहे, मॅलिग्नन्सी, की तिला ती जर आई झाली तर इट मे इंडेंजर हर लाईफ. करेक्ट. किंवा हर एज इज मोर दॅन 48. करेक्ट. तर ART ऍक्ट नुसार ती बनवू शकत नाही. किंवा तिचे 10-12 वेळा IVF फेल झाले, ओके. तिची गर्भाशयाची पिशवी खूप छोटी आहे किंवा तिला युट्रसच नाहीये बाय बर्थ, शी इज नॉट हॅव्हिंग युट्रस. किंवा तिला एकच बाळ होतं, ते बाळ गेलं 15व्या-16व्या वर्षी, बाय द टाइम तिनं काही कारणास्तव युट्रस काढून टाकलं. ओके. काही तिला मेडिकल प्रॉब्लेम. या सगळ्यांना केसेसमध्ये सरोगसी इज द ऑप्शन. ओके. वेअर दे legally contract a lady which is called surrogate mother. Okay. The couple who are doing IVF are called commissioning couple. त्यांच्यामध्ये एक लीगल करार होतो. त्या सरोगेट मदर मध्ये फक्त युट्रस मध्ये गर्भ सोडला जातो. एक पण तिचं नसतं, स्पर्म पण तिच्या हजबंडचा नसतो, फक्त आपला जो एम्ब्रियो आहे तो आपण देतो. हा, एम्ब्रियो मे बी डोनर एग एम्ब्रियो, डोनर स्पर्म और एम्ब्रियो डोनेशन, बट नॉट ऑफ दॅट सरोगेट मदर. करेक्ट. ते तिच्या गर्भाशयात सोडलं जातं. जेव्हा तिचा सगळा मेडिकल खर्च जो आहे फ्रॉम IVF टू डिलिव्हरी हे कपल करतं. ओके. आणि डिलिव्हरी झाल्यावर ते बेबी ह्यांना हँड ओव्हर होतं. 42 days आफ्टर डिलिव्हरी द कमिशनिंग कपल इज रिस्पॉन्सिबल फॉर
हेल्थ ऑफ द सरोगसी, सरोगेट मदर, तोपर्यंत ते त्यांना कायदेशीर बंधनकारक असते. त्यांच्यात काय करार असतो त्यानुसार ते होतं, त्यांच्यात फायनान्शियल असेल काही असेल जे काय असेल. पूर्वी सरोगसी ऍक्ट जो आता आलाय त्याच्यामध्ये 2 अमेंडमेंट्स झालेत. प्रिव्हियसली गव्हर्नमेंटनं कमर्शियल सरोगसी म्हणजे पैसे देऊन एखाद्याशी करार करून सरोगसी करण्याला लिमिटेशन्स आणल्या होता. पण आता अंडर सर्टन कंडिशन्स द कपल मे अडॉप्ट कमर्शियल सरोगसी ऑल्सो. ह्या सगळ्याची परमिशन सिव्हिल सर्जन ऑफ रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट ऑथॉरिटी देते. ओके, आता आम्ही नाही ठरवत. करेक्ट. तुम्ही आलात माझ्याकडे सरोगसी करायला, केस बघणार, तुमची फाईल तयार करून सिव्हिल सर्जन कडे पाठवणार. ओके, सिव्हिल सर्जनची कमिटी ठरवेल की या कपलला सरोगसीसाठी परमिशन द्यायची का नाही द्यायची. करेक्ट. म्हणजे जे काही लूप होल्स आहेत ते कमी ते सगळे, करेक्ट. टू अवॉइड मध्ये काही हा. पिक्चर्स पण आले होते Correct, सरोगसीवर correct. की लोकांनी सरोगेट मदरचं बऱ्याचदा शोषण वगैरे झालेलं आहे. त्यामुळे हा सरोगसीचा ऍक्ट आलाय. आता हे सगळं तुम्ही छान सांगता सर, पण तरी मला अजून एक प्रश्न विचारतो की IVF करण्यासाठी तज्ज्ञ निवडताना कुठल्या गोष्टी बघायला हव्यात? कारण आम्ही बघतो की रेडिओ पासून सोशल मीडिया सगळीकडे ऍडव्हर्टाईज होते. येस, त्याच्यानंतर प्रेशर खूप असतो डोक्यावर की yes. आई बाबा व्हायचंय. मग अशा वेळेस ती चूक होऊ नये. एखादा आपल्याला तज्ज्ञ निवडायचा, मग ती चूक होऊ नये की मे बी बरोबर. IVF फेल जाईल, मग तो खर्च वेच जाईल. त्याच्या आधी ऍज अ ह्युमन म्हणून किंवा ऍज अ पॅरेंट्स म्हणून मी कुठला गोष्टी अंडरलाईन केल्या पाहिजेत आणि योग्य तज्ज्ञ निवडला पाहिजे? एकतर ते जे IVF सेंटर आहे ते किती वर्षांपासून काम करतंय, ओके, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड की बाबा किती सक्सेस रेट त्यांनी आजवर डिलिव्हर केलाय. ओके, तिथं उपलब्ध असणारे जे लॅब आहे त्याचे ॲक्रिडेशन्स काय आहेत, ते IVF सेंटर ART ऍक्ट मध्ये रजिस्टर्ड आहे की नाही, ओके, त्या डॉक्टरांचा एक्सपिरियन्स किती वर्षांचा आहे, तिथं इन्फ्रास्ट्रक्चर्स म्हणजे काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचे इन्क्युबेटर्स आहेत. आपण मग अशी म्हटलं Correct. ज्याच्यात आपण एम्ब्रियोज ठेवतो, Correct. तो इन्क्युबेटर मध्ये 5-6 प्रकार आहेत. सगळ्यात चांगला इन्क्युबेटर आहे का, ट्रिपल गॅस इन्क्युबेटर आहे का. मग ते थोडंसं असं तुम्हाला विचारायला आवडेल आता, असं काही होतं का म्हणजे एग घेतलेत आपण, कलेक्ट केलेत आणि स्पर्म पण कलेक्ट केलेत, मे बी टाइम मॅच नाही झालाय किंवा काही गोष्टी एग आधी कलेक्ट केलेत, स्पर्म नंतर कलेक्ट केलेत, मग लॅब कंडिशन तशी लागते का? किंवा एग किती वेळ बाहेर राहू शकतात आणि स्पर्म पण किती वेळ बाहेर राहू शकतात Sperm विदाउट विदाउट फ्रीजिंग हा. एक साधारण 2-3 तास ओके, आणि स्पर्म साधारण 5-6 तास, ओके. मग कधी तसं कधी 8 म्हणून- तास सुद्धा स्पर्म राहतात. म्हणून तुम्ही बोलता की लॅब कंडिशन चेक करा. लॅब कंडिशन्स म्हणजे तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे, आता हे आपण स्टुडिओमध्ये बरोबर. तशा भिंती नसतात. लॅब करेक्ट, करेक्ट. पफ पॅनल असतो, ओके, पॉझिटिव्ह प्रेशर मेंटेन केलेलं असतं. म्हणजे लॅबचा दरवाजा जरी उघडला तरी बाहेरचे पार्टिकल्स आत येत नाहीत, ते बाहेर पुश केले जातात. ओके, त्याला पॉझिटिव्ह प्रेशर सिस्टीम म्हणतात. लॅमिनर एअर फ्लो असतात वरती, जे की बॅक्टेरिया यांना सातत्यानं फिल्टर करत करेक्ट, असतात. एअर कंडिशन लॅब मधली काय आहे आणि लॅब मधल्या ज्या इन्क्युबेटर्स मध्ये त्याची काय स्टँडर्ड्स आहेत, तिथं पार्टिकल काउंट किती आहे, तिथला एम्ब्रिओलॉजिस्ट किती तज्ञ आहे, ह्या गोष्टींवर तो एम्ब्रिओ कसा बनेल ते ठरतं. बरोबर. आणि जेव्हा एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर करतो तेव्हा पण बरेचसे टेक्निक आहेत. PRP थेरपी आहे, लेझर हॅचिंग आहे, ज्यामुळं इम्प्लांटेशन पोटेन्शियल वाढतं. तर ह्या काही सुविधा आहेत का, हे तुम्ही त्या त्या सेंटरच्या उपलब्ध सुविधा असतात, काही त्यांच्या वेबसाईटवर माहिती असते किंवा त्यांच्या आता सोशल मीडियावर फेसबुक पेजेस सगळ्या सेंटरचे आहेत, तिथे हे तुम्ही टिक केलं पाहिजे रादर दॅन डायरेक्टली गो फॉर ओनली कॉस्ट. ती स्वस्त खूप हा, आहे. बऱ्याच असं ओपन होत स्वस्त बघ आहे ते कॉस्ट इफेक्टिव्ह पाहिजे, बट ऍट द सेम टाइम विच फॅसिलिटीज दे आर ऑफरिंग. त्यांच्याकडे जे डोनर सर्व्हिसेस आहेत, तिथं रजिस्टर्ड ART बँक आहे का, Correct. ओके, तिथं फ्रीजिंगची सुविधा आहे का, तिथं एम्ब्रिओ डे 2 चा एम्ब्रिओ करतायत का, डे 3 चा आहे का, डे 5 चा ब्लास्ट आहे का, डे 6 चा पण अजून ऍडव्हान्स्ड एम्ब्रिओ तयार होतो. हे कपलनं थोडंसं बारकाईनं बघायला हवं. म्हणजे वेन दे गो फॉर काउन्सिलिंग त्यांनी ह्या गोष्टी विचारल्या पाहिजेत. नक्कीच. त्यांचा तो राईट आहे पेशंटचा. आता जसं तुम्ही बोललात सर, तुम्ही ग्रामीण किंवा Yes, मध्यम शहरी, ग्रामीण yes, भागात yes. Tier 2, करताय. हा, Tier 3 Tier 2 मध्ये cities. करताय. मग तिकडे लोकांना ह्या गोष्टी समजून सांगताना काही डिफिकल्टीज येतात का, किंवा तिथे कसं असतं एकंदरीत वातावरण जेव्हा 2 कपल IVF ला येतात तेव्हा? बऱ्याचदा आता जो कपल येतो आपल्याकडे IVF ला, तो बऱ्याचदा माउथ पब्लिसिटीनं आलेला असतो की Okay. त्याच्या गावामध्ये कोणाला तरी प्रेग्नन्सी राहिली. हम्म. ते जेव्हा पेशंट येतो तेव्हा ही नोज एव्हरीथिंग की बाबा इथे किती सक्सेस रेट आहे, इथं किती खर्च Correct, येतो. correct. पण काही काही पेशंट
डिरेक्टली वॉक इन करून येतात, तेव्हा त्यांना आयव्हीएफ बद्दल जास्त काही माहिती नसते. मग तेव्हा आम्ही काउन्सिलर असतात आमचे, जे त्याला आधी त्यांच्या भाषेत सगळं समजून सांगतात. इनफर्टिलिटी हे नंतर आम्ही समजून सांगतो आणि मग ते ओपन होतात आणि मग त्यांचे एक 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 क्वेश्चन्स किंवा मग स्पर्मचं काय, एग्सचं काय, मग आमचंच बाळ आहे का, मग सक्सेस रेट 100% पाहिजे. त्यांना वाटतं की बाबा आपण आता 2 लाख रुपये दिले की 100% आपलं पोर 100%च. Correct. तसं आम्ही गव्हर्नमेंटचा ऍक्ट सुद्धा आहे, त्याच्यात गाईडलाईन्स आहेत. यू शुड नॉट Give any Assure. assure. 100% सक्सेस रेट टू एनी कपल. दिस इज अनएथिकल. ओके, सो आयव्हीएफ टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही तुमचं 70-80% रिझल्ट आम्ही देऊ शकतो, हे त्यांना सांगितलं पाहिजे. दुसरं त्यांच्या मनात असतं मुलगाच झाला पाहिजे. ओके, ते पण ओके, ते खूप असतं. ज्यांना 2 मुली असतात, आता यांना 2 मुली असतात, नाही टियर 2 नाही, हे तर शहरी भागात पण तिकडे पण होतं. 2 मुली आहेत. मित्राला 10 वर्ष काही नव्हतं, त्यांनी आयव्हीएफ केलं, त्याला 2 मुलं झाली. मग ते आपल्याकडे येतात, सर आमचं हे आयव्हीएफ करा, माझ्या मित्राला 2 मुलं झालेत किंवा 1 मुलगा झालाय, मुलगा पाहिजे. दिस इज अगेन्स्ट PCPNDT ऍक्ट. ते आम्ही स्पष्ट सांगतो की आयव्हीएफ मध्ये मुलगा मुलगी असं काही नाही. सक्सेस रेट 100% नाही. हा आमचा 8 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड, 10 वर्षाचा 70-80% रिझल्ट आहे. यू हॅव टू ऍक्सेप्ट. तुम्हाला योग्य वाटलं तरच तुम्ही पुढचं पाऊल टाका. नक्कीच. आणि सेक्स डिटर्मिनेशन इज प्रोहिबिटेड. सेक्स सिलेक्टिव्ह आयव्हीएफ इज प्रोहिबिटेड इन इंडिया. तसं केलं, तसं डॉक्टरनी सांगितलं किंवा पेशंटनी सांगितलं, इट इज अ क्राईम. ओके, सो हे पण प्रश्न असतात. मुलगा पाहिजे आणि 100% सर झालं पाहिजे. पैसे घ्या, 2 काय 4 लाख देतो, 4 लाख देतो, आयव्हीएफ 100% गॅरंटी. ज्यांना मुलं हवेत ते पैसे बऱ्याचशा गोष्टी काउंट सो गॅरंटी हा मुद्दा आपण दिला नाही पाहिजे आणि इट इज अनएथिकल. ओके, आता जसं तुम्ही बोलता बोलता 1-2 गोष्टी बोललात की जुळे झालेत किंवा 2 मुलं झालेत, तर मग आयव्हीएफ मध्ये असं पण मिथ ऐकायला आलंय की आयव्हीएफ केलं तर ट्रिपलेट्स होतात किंवा डुप्लेट्स होतात किंवा मे बी अजून काही होतं. असं का घडतं किंवा असं घडतं का? येस, घडतं. कारण की आता माझ्या सेंटरला मी 2 एम्ब्रिओज प्रत्येक पेशंटला ट्रान्सफर करतो. ओके, किंवा ज्याचा 1 बनला त्याला 1 बनतो, ज्याचे 2 आहेत ते 2, टू इन्क्रीज सक्सेस रेट. कारण की पेशंट असतो तो 1-1 रुपया जमा करून आपल्याकडे आयव्हीएफ करतो आणि 3 एम्ब्रिओ किंवा 2 ब्लास्टोसिस सोडले तरी 80%च रिझल्ट आहे. करेक्ट. ओके, त्यामुळे आपण ऑन एन ॲव्हरेज 2 एम्ब्रिओज ऑलमोस्ट 90% पेशंटला ट्रान्सफर करतो. आणि त्यामुळं 10 पेशंटला आपण आयव्हीएफ केलं, 8 जणी समजा कन्सिव्ह झाल्या, तर त्या 8 मधल्या 4 जणींना ट्विन्स राहतील. म्हणजे जवळपास 50% पेशंट जे माझे आहेत त्यांना ट्विन्स होतात. ओके, आणि ज्यांना 3 ट्रान्सफर केले ते 10 पैकी 2 जणींना ट्रिपलेट पण राहतं. ओके, आणि 3 जणींना सिंगल राहतं. आणि बाकीचे 2 जणी किंवा 1 जण 10 पैकी मे नॉट कन्सिव्ह. ज्यांना ट्रिपलेट राहिलेत ते प्रेग्नन्सी इज व्हेरी हाय रिस्क. सो आम्ही 1 एम्ब्रिओ रिडक्शन करतो बाय युझिंग सोनोग्राफी. एट 3 months ऑफ प्रेग्नन्सी 1 एम्ब्रिओ आपण रिड्यूस करतो. जिला ट्विन्स आहेत ती सुद्धा जर हाय रिस्क असेल, 40 पेक्षा जास्त असेल, तिला बीपीचा त्रास असेल, डायबिटीस असेल, ओबीज असेल, किंवा त्यांना फायनान्शियली दे आर नॉट एलिजिबल टू कॅरी ट्विन्स, तर त्यांचं पण आपण अंडर सर्टन कंडिशन वी मे रिड्यूस ट्विन प्रेग्नन्सी टू सिंगल प्रेग्नन्सी. पण इनव्हेरिएबली वी रिड्यूस ट्रिपलेट टू ट्विन्स और सिंगल. ट्रिपलेटला देत नाही बऱ्याच. बरोबर आहे. पण आता सर तुम्ही खूप छान माहिती सांगता, ऍक्च्युली ऐकत राहावीशी वाटते, पण नक्कीच वेळेचं बंधन पण आहे आपल्याला. आणि किती आपण इन्फॉर्मेशन सांगितलं तर शेवटी पॅरेंट्स लोकांनी येऊन तिथे त्या गोष्टी डिस्कस करणे महत्वाचं असतं. पण जाता जाता एकच प्रश्न विचारायला आवडेल मला सर, की पहिली आयव्हीएफ आहे, ड्यू टू सम रिझन तुम्ही सांगितल्या प्रकारे की काही नाही झाली सक्सेस, तर सेकंड आयव्हीएफ घेण्यासाठी किती मध्ये कालावधी असावा बुवा, जेणेकरून मेंटली फिजिकली आणि तुम्ही फिट असाल किंवा व्यवस्थित असाल, तर तो एक ड्युरेशन. आम्ही काय करतो की जेव्हा एखाद्या कपलचा आयव्हीएफ फेल होतो, करेक्ट, फेल झाल्यानंतर ती बातमी आम्ही डिस्क्लोज केल्यानंतर त्यांना म्हणतो की आता तुम्ही शांतपणे घरी जा आणि जेव्हा तुम्हाला मेन्सेस येतील, पिरियड्स येतील, भेटायला या. कारण की त्या दिवशी त्यांच्यामध्ये टेन्शन खूप असतं, दोघांमध्ये तणाव वाढलेला असतो, कधी कधी चिडतात, कधी कधी रडतात, त्यांना मी घरी जायला सांगतो. आणि जेव्हा ते परत येतात
तेव्हा आम्ही पराभवाची कारण मीमांसा करतो. ओके. म्हणजे आय ॲज अ टीम लीडर तर मी म्हणतो जरी तुमचा IVF फेल आहे, इट्स माय फेल्युअर. डेफिनेटली. ओके, नाव वी हॅव टू वर्क ऑन 3 फॅक्टर्स. ओके. अगेन मेल पार्टनर, फिमेल पार्टनर. फिमेल पार्टनरमध्ये तिचे एग्स आणि युट्रस. ओके. कुठं आपण कमी पडतोय ते आम्ही इव्हॅल्युएट करतो. परत काही गोष्टी तपासण्या ज्या आपण केलेल्या आहेत त्याचा आम्ही आढावा घेतो. करेक्ट. जर वाटलं की बाबा काही नाही सगळ्या गोष्टी टिक केलेल्या, आपण ज्या होत्या 10 गोष्टी करायला पाहिजेत त्या सगळ्या व्यवस्थित होत्या, म्हणजे प्रचार सभा व्यवस्थित झालीये, एक्झिट पोल, ओपिनियन पोल मध्ये आपल्या बाजूने सगळं, तरी लोकांनी आपल्याला नाकारलं, म्हणजे निसर्गाने आपल्याला चान्स नाही दिला, म्हणजे आपण त्या 10% मध्ये बसलो. मग आम्ही लगेच 1 महिन्याचा ब्रेक घेऊन परत नवीन प्रयत्नाला लागतो. काही काही वेळेस त्यांचं फायनान्शियली दे आर व्हेरी मच डिप्रेस्ड किंवा सर 2 महिन्याचा मला वेळ द्या, त्यांना 2. आणि मोस्टली मात्र ऑन एन ॲव्हरेज इमिजिएटली आफ्टर 1 मंथ मी ते सुरू करतो. कारण की त्याला मी नेहमी प्रत्येकाला उदाहरण देतो. एखादं शेत आहे, ओके, तेव्हा जेव्हा आपण त्याच्यावर एखादं पीक घेतो तर 3-4 महिने मेहनत केलेली असते, त्याची मशागत केलेली असते, त्याला खतं दिलेली असतात. पहिले पीक चांगलं नाही आलं पण ती मेहनत वाया जात नाही, ती शेती ती जमीन प्रिपेअर्ड राहते. ओके, तसं जे IVF करायच्या आधी त्यांनी जे 6 महिने मेहनत केलेली असते त्या मेहनतीमुळे तिची जी बॉडी आहे ती आई होण्यासाठी बऱ्याचदा नॅचरली तयार असते. आणि जर आपण ट्रीटमेंट स्किप केली 3 महिने, 6 महिने, वर्षभर, तर ती तयारी करायला परत तुम्हाला तेवढा वेळ लागतो. मग त्याला फायनान्शियल आहे, मेंटल तुमचं 1 वर्ष जात आहे, फायनान्शियली तुम्ही परत ती तयारी करायला येणार आहे आणि टाइम चालला. मग मी त्यांना माझ्या सेंटरला जर खूप मोठा फॅक्टर नसेल तर 1 महिन्याच्यात सेकंड IVF आम्ही करतो आणि सेकंड IVF फेल गेल्यावर थर्ड तर मी फ्रीज करत असतो. त्यामुळे इफ दे आर मेंटली प्रिपेअर्ड इमिजिएटली आफ्टर अगेन 1 मंथ वी गो फॉर इट. कारण की काय म्हणतात त्याला, लोहागड गरम हे मारदो हातोडा, तसं आहे. एकदा लोहा थंड झाला की मग परत ते अजून मेंटली डिस्टर्ब होतात. करेक्ट, नक्कीच. आणि माझं मत ते पण आहेत ना की मध्ये 1 वर्षात 6 महिन्याचा टाइम पिरियड मध्ये दुसऱ्या कुठल्या गोष्टी घडू नयेत, काही घडू शकतं. करेक्ट, काही घडू शकतं. तर ते आहे. म्हणजे त्यांचं समटाईम्स असं होतं की तिचे वडील येऊन मला सांगतात सर पुढच्याच महिन्यात करायचंय, मॅरेज खतरेमध्ये आहे, किंवा हजबंड व्यसनाधीनतेकडे जातो, ड्रिंकिंग त्याचं वाढतं, त्याचा स्पर्म काउंट समजा कमी आहे, तो डिमोरलाइज होतो. त्यामुळं 1 महिन्यापेक्षा जास्त मी थांबत नाही. म्हणजे मेडिकल ग्राउंड, सोशल ग्राउंड सगळं लक्षात घेतलं. खूप खूप धन्यवाद आशिष सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत इतकी डिटेल आणि डेप्थ मध्ये माहिती शेअर केली. कारण बऱ्याचदा असं होतं की जाहिराती बघितल्या जातात आणि गोष्टी फक्त ऐकल्या असतात, ऐकीव असतात, त्याचं व्हॅलिडेशन कुठेच नसतं. तुम्ही दिलेल्या माहितीच्या माध्यमातून ते व्हॅलिडेशन सगळ्यांपर्यंत पोहोचलंय. तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर IVF रिलेटेड तुमचे काही कन्सर्न्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण त्याच्यावर एक सुंदर असा एपिसोड घेऊन येऊयात. ते कन्सर्न्स, ते क्वेश्चन्स आपण पुन्हा सरांसोबत किंवा अजून कोणी व्यक्तींसोबत डिस्कस करूयात. तर ते नक्की मेन्शन करा. तोपर्यंत धन्यवाद.